हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 19 बघितलेला। आज आपण शेवटचा भाग म्हणजे भाग 20 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। बऱ्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात, तसे सगळे त्यांच्या जवळ धाव घेतात। सगळे डॉक्टर आता काय सांगतील यासाठी आतुर असतात। डॉक्टर गंभीरपणे, मिस्टर परब, तुम्हाला मुलगी झाली, पण प्रीमॅच्युअर बेबी असल्यामुळे बेबी खूप वीक आहे। सध्या तिला आम्ही सेफमध्ये ठेवलं आहे, पण अजूनही ती रिकवर करेल की नाही हे सांगता येत नाही। त्यावर रोझलिना अधीरपणे, डॉक्टर ॲना कशी आहे? त्यावर डॉक्टर एक लांब श्वास घेत, त्यांची तब्येत सिरियस आहे। आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत त्यांना वाचवायचे। सध्या त्या गुंगीत आहेत, बट तुम्ही एक एक करून त्यांना बघू शकता। बेबीला तुम्ही बाहेरच्या काचेच्या खिडकीतून बघू शकता। सध्या या घडीला त्या दोघीही जिवंत होत्या, पण पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नव्हते। दोघेही जिवंत राहतील की दोघेही जातील, ही टांगती तलवार अजूनही डोक्यावरच होती। सगळे आधी रूमच्या बाहेर उभे राहतात। एक नर्स काच लावलेल्या त्या खिडकीचा पडदा सरकवते। सगळे गोळा होऊन काचेत ठेवलेल्या त्या इवलेशा बाळाला बघतात। नॉर्मलपेक्षा अगदी छोटं बाळ होतं, गुलाबी रंगाचं, मांजराच्या पिल्लूसारखं। हाताला नळ्या असूनही तिच्या हालचाली मात्र चपळ होत्या। अक्षय आपल्या चिमुकल्या परीला बघतो आणि त्याचे डोळे भरून येतात। आपल्या एवढ्याशा चिमुकलीला लागलेल्या नळ्या बघून त्याचे काळीज पिळवटून निघते। मंगलताई आणि मंगेशराव यांना पण आपल्या नातीला बघून भरून येतं। नकळत हात जोडले जातात आणि नजर वर करून त्या परमार्थ्याला ते प्रार्थना करतात, देवा, जन्माला घातलेल्या या बाळाला जीवदान दे, जीवदान दे। त्यानंतर नर्स पडदा सरकवून घेते। त्यावर अक्षय ॲनाच्या रूममध्ये येतो, तर ती बेडवर निपचिप पडली असते। तिच्याही हाताला सलाईन लावली होती आणि त्या सलाईनमधून इंजेक्शन देणे सुरू होते। श्वास घेत जमत नसल्यामुळे ऑक्सिजन लावले होते। डोक्याला पडल्यामुळे इजा झाली होती, तिथे बँडेज होते। अक्षय जवळ जात तिच्या दुसऱ्या हातावर हात ठेवत भरल्या डोळ्यांनी तिला बघतो, मग आपलं डोकं त्यावर ठेवून ओक्साबोक्सी रडू लागतो। नर्स बघते, खरोखर तिलाही त्याचे इमोशन कळतात, पण आपले इमोशन बाजूला ठेवून ती यांत्रिकपणे, अहो मिस्टर, हे ICU आहे, इथे तुम्ही आवाज करू शकत नाही। त्यावर अक्षय उठत हळूच आपले डोळे पुसत, सॉरी। अक्षय निघाल्यानंतर सगळे एक एक करीत आत ॲनाला बघून येतात, पण ती बेहोश असल्याने केवळ बघूनच बाहेर यावं लागतं। तो दिवस तसाच जातो, कुणीही जेवण करीत नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी ॲनाला शुद्ध येते। तिथली नर्स धावून लगेच डॉक्टरला सांगते आणि डॉक्टर पण घाईघाईने ICUत तिला चेक करायला येतात। ॲनाला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता, तसेच तिला काहीतरी बोलायचं होतं, पण तेही जमत नव्हतं। ती खूप कष्टाने अक्षय एवढं उच्चारते। डॉक्टर नर्सला अक्षयला बोलवायला सांगते। ॲनाला शुद्ध आली समजताच सगळे खूप खुश होतात। अक्षय धावत तिच्याजवळ जातो आणि तिच्या बेडवर शेजारी उभा राहतो। अक्षयला समोर बघताच ॲनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते। ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करीत असते, पण तिला काही केल्या बोलणे जमत नाही। शेवटी तिच्या ओठांच्या होणाऱ्या जड हालचालीने तो समजण्याचा प्रयत्न करतो। त्यावर अक्षय, ॲना, काय म्हणायचे आहे तुला? तू मला इशाऱ्याने सांग। ॲना खूप कष्टाने आपल्या दोन्ही हात पाण्यासारखे पकडण्याचा प्रयत्न करून इशारा करते। त्यावरून अक्षयला कळते की ती आपल्या बाळाबद्दल बोलत आहे। त्यावर अक्षय, आपल्याला मुलगी झाली ॲना, पण ती वीक आहे आणि जगेल की नाही हे लपवत, खूप सुंदर आहे ती। हे ऐकताच ॲनाचे डोळे चमकतात। तिला आपल्या मुलीला बघायची इच्छा होते। ती अनेक प्रकारचे इशारे करून अक्षयला सांगायचा प्रयत्न करते की तिला आपल्या मुलीला बघायचे आहे, पण मुलगी वीक असल्यामुळे आणि तिला काचेत ठेवले असल्यामुळे तिला दाखवू शकत नाही, म्हणून तो तिचे इशारे समजत नसल्याचे दाखवतो। पण आतून ती तुटत असतो। तिच्या आयुष्याची दोर राहील की कुठल्या क्षणी तुटेल ते माहिती नाही। त्या माऊलीला आपल्या मुलीचे दर्शन सुद्धा न व्हावे यासारखं दुर्दैव नाही। पण ॲना हार मानत नाही। आपली सगळी शक्ती एकवटून बोलायचा प्रयत्न करते। आता मात्र अक्षयचा नाईलाज होतो। तो तिला समजावत, ॲना, अगं, आपलं बाळ प्रीमॅच्युअर आहे ना, म्हणून त्याला काचेत ठेवलं आहे। हे ऐकूनही ॲना बाळाला बघण्याची जिद्द करीत असते। त्यामुळे तिच्या तब्येतीवर परिणाम होतो की काय असं वाटू लागते। शेवटी अक्षय घाबरून तिला विश्वास देतो की तो तिला बाळाचे दर्शन करवेल। अक्षय डॉक्टरला जवळ येत, डॉक्टर, प्लीज तुम्ही एकदा बाळाला ॲनाला दाखवू द्या। ती आपल्या मुलीला बघण्यासाठी खूप कासावीस झाली आहे। त्यावर डॉक्टर, मिस्टर अक्षय, तुम्ही समजत नाही कसे? हो, तुमचे बाळ खूप नाजूक आहे, त्याला ICU मध्ये नाही आणू शकत। इन्फेक्शन व्हायची भीती असते बाळाला। त्यात तुमचं बाळ
वीक आणि कमजोर आहे. त्याला तर इन्फेक्शन झालं तर वाचवणे अवघड होऊन जाईल. त्यावर अक्षय अगतिक होऊन, डॉक्टर तुम्ही तर एनाच्या जीवाची पण हमी देत नाही आहात. तिला जर काही झालं तर ती आपल्या बाळाला न बघताच हे जग सोडून जाईल का? आई आहे, तिला आपल्या मुलीला बघायचा पूर्ण अधिकार आहे. त्यावर डॉक्टर, हे बघा मिस्टर अक्षय, मी तुमच्या भावना समजू शकते, पण आमच्यासाठी दोघांचाही जीव सारखाच महत्त्वाचा आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत की दोघांनाही वाचवता यावे. आम्ही बाळाच्या बाबतीत एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. त्यावर अक्षय गुडघ्यावर बसून दोन्ही हात जोडत, मॅडम प्लीज काहीतरी करा, पण एनाला तिच्या मुलीला बघू द्या हो, मी विनंती करतो तुम्हाला. आणि तो रडू लागतो. त्याची ती अवस्था बघून डॉक्टरला सुद्धा त्याची दया येते. त्याच्या पत्नीला आपल्या मुलीला बघता यावं यासाठी तो किती हातापाया पडत होता. त्याचे हे प्रयत्न रोझलिना आणि जॉन सुद्धा बघत होते. रोझलिना सुद्धा अशा सिच्युएशनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलीला आणि नातीला बघून अविरत रडत होत्या. डॉक्टर काहीतरी विचार करते. मिस्टर अक्षय तुमचा मोबाईल द्या. त्यावर अक्षय वेंधळल्यासारखा बघत पण तरीही निमूटपणे मोबाईल काढून देतो. डॉक्टर तो मोबाईल घेत. त्यावर डॉक्टर सिस्टरला, रूममध्ये जा आणि बेबी ऑफ एना परबचा फोटो या मोबाईलमध्ये घेऊन या. सिस्टर तो मोबाईल लगेच निघून जाते. आता अक्षयला कळते मोबाईल कशासाठी मागितला, पण यातून मार्ग मिळाला. आता एना आपल्या बाळाला बघू शकेल यासाठी तो खूप खुश होतो आणि डॉक्टरचे आभार मानतो. अक्षय भरलेल्या कंठाने, डॉक्टर तुमचे खूप खूप आभार. त्यावर डॉक्टर, आभार नको मानव मिस्टर अक्षय, आम्ही पण माणसंच आहोत. तुमची सिच्युएशन समजू शकते, पण माझ्यासाठी दोन्ही जीव सारखेच आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगते, आमची टीम पूर्ण प्रयत्न करते आहे की तुम्हाला तुमची मुलगी आणि पत्नी सुखरूप मिळावे यासाठी. तुमची पत्नी आणि मुलगी जर ठीक होऊन घरी आले तर मग मी तुमच्याकडून जरूर पार्टी घेईन. त्यावर बाहेरून ऐकत असलेले मंगेशराव आत येत, डॉक्टर असं जर झालं तर तुम्हालाच काय, मी या हॉस्पिटलच्या अख्ख्या स्टाफला पार्टी देईन. त्यावर डॉक्टर मंद स्मित करीत, होप सो. सिस्टर अक्षयला त्याचा मोबाईल परत आणून देते. तो त्या मोबाईलमधला आपल्या मुलीचा फोटो बघून खुश होऊन जातो आणि बाकी सगळ्यांना पण उत्सुकता लागते एना आपल्या मुलीला बघून कशी रिॲक्ट करते. ते सगळे दुरून तिला बघतात. अक्षय एनासमोर मोबाईल पकडतो आणि तिला मुलीचा फोटो दाखवतो. एना आपल्या मुलीला बघते. त्या अवस्थेमध्ये सुद्धा तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद एकत्र होता. डोळ्यातून अश्रू येतात, पण सगळ्यांना कळते ते आनंदाचे आहेत. ते दृश्य बघून तिथल्या सिस्टरना सुद्धा रडायला येते. एना आपल्या मुलीचा चेहरा बघून समाधान पावते. अक्षयला सुद्धा समाधान वाटते की तो एनाला तिच्या मुलीचा चेहरा दाखवू शकला. अक्षय बाहेर येतो तशी रोझलिना आत जाते. दोघेही एकमेकींना डोळे भरून बघतात आणि जाताना एना हलकासा हात वर करून बाय करते. रोझलिनाला खूप बरं वाटतं की काहीतरी रिॲक्ट केलं. आता ती लवकर ठीक होईल. कालपासून कोणीच काही खाल्लं नव्हतं, म्हणून मंगेशराव सगळ्यांना उद्देशून, तुम्ही सगळे घरी जा, फ्रेश व्हा, काहीतरी खाऊन घ्या, तोपर्यंत मी इथे थांबतो काही लागलं ते बघायला. तुम्ही आले की मग मी घरी जातो. सगळे तयार होतात. सकाळचे 9 वाजले होते. मंगेशराव हॉस्पिटलमध्ये थांबतात आणि बाकी सगळे घरी जातात. रोझलिना आणि जॉन घरी जाऊन अंघोळ करून चर्चमध्ये जातात आणि तिथे कॅन्डल लावून प्रे करतात. तर इकडे अक्षय सुद्धा फ्रेश होऊन मंदिरात जातो. मनोभावे हात जोडून देवी समोर गुडघ्यावर बसत, देवी माझ्या बायकोला आणि मुलीला सुखरूप घरी येऊ दे आई. असं झालं तर मी तुळजापूरला जाऊन तिच्याच हाताने तुझी ओटी भरेल. रात्रीचे 9 वाजता एनाची तब्येत जास्त बिघडते. तिचे हार्ट पंपिंग करणे स्लो होते. त्यामुळे ताबडतोब तिला व्हेंटिलेटर लावले जाते. रात्री बऱ्याच वेळ डॉक्टरांची गडबड सुरू होती आणि ते बघून अक्षय आणि बाकीच्यांचा पण जीवात जीव नव्हता. त्या रात्री पण कुणाच्याही डोळ्याला डोळा नव्हता. सकाळपर्यंत डॉक्टर अथक प्रयत्न करीत होते, पण सकाळ होता होता एनाचा प्राण निघून जातो आणि सगळं एकदम शांत होतं. एनाचे जाणे सगळ्यांनाच खूप धक्का देते. जेव्हा ती ठीक होत आहे असं वाटत असतानाच अचानक तिची तब्येत जास्त बिघडते. एना जरी शेवटी घरात सगळ्यांसोबत चांगले वागायला लागली होती, जमेल तेवढे मराठी रीतिरिवाज पण पाळायची तयारी दर्शवली होती, तरीही अक्षय तिचे अंत्यसंस्कार कॅथलिक पद्धतीने करायचे ठरवितो. कारण शेवटपर्यंत तिने तिचा धर्म सोडला नव्हता. त्यामुळे तिच्या धर्माचा आदर करीत तो तिचे शेवटचे संस्कारविधी तिच्या धर्मानेच करतो. एनाच्या जाण्याने मात्र एक आश्चर्य होतं.
की बाळाच्या तब्येतीत कमालीची सुधारणा होऊ लागते. बाळ ट्रीटमेंटला प्रतिसादही देत होतं आणि तिच्यात रिकव्हरी पण खूप फास्ट होत होती. पण जोपर्यंत तिचे वजन 2.5 kg होत नाही तोपर्यंत बाळ काचेतच राहणार होते. त्यामुळे घरच्यांची खूप दमछाक व्हायची. रोज बाळाचं वजन चेक व्हायचं आणि बाळ रोज थोडं थोडं वेट गेन करीत होतं. जवळपास 2 महिन्याने बाळाचे वजन 2.5 kg होते. आता ते थोडेही दिसायला ठीक दिसत होते. नाहीतर आधी तर छोट्या मांजरीच्या पिल्लासारखे दिसत होते. आता बाळ पकडायला सुद्धा सोयीस्कर होते. सगळे खूप आनंदात हॉस्पिटलला बाळाला आणायला जातात. अक्षय हॉस्पिटलमधील सगळ्या स्टाफना पेढे वाटतो, कारण तिथल्या स्टाफनेच 2 महिने त्याच्या बाळाची काळजी घेतली होती. बाळ घरी येणार म्हणून आधीच तिची सगळी तयारी झाली होती. घरात एक पाळणा आणला होता तिच्यासाठी. झोपायला सेट, बाथ सेट सगळं रेडी होतं. एना गेल्यामुळे घरात एक अवकळा आली होती, पण 2 महिन्यांनी आज सगळे उत्साहात होते एक नवा पाहुणा घरी येणार म्हणून. बाळ घरी येताच मंगलताईची जबाबदारी जास्त वाढते. सकाळी बाळाची मसाज, तिला दूध पाजवून झोपवणे, त्यानंतर उठली की तिची अंघोळ, त्यानंतर दिवसभर तिला वेळोवेळी औषधे देणे, या सगळ्यात त्यांची जास्तीत जास्त तारांबळ उडत होती. आता वय झाल्यामुळे थकवा आला होता. त्यात घरातलं आणि बाळाचं करणं त्यांना जमत नव्हते. शेवटी अक्षयला आपल्या आईची दया येते. तो कामासाठी एक बाई ठेवतो. बाळ घरी येऊन आज 10 दिवस होतात. रविवार असल्याने आज सगळे घरीच होते. दुपारचे जेवण आटपून आणि बाळाला पाळण्यात टाकून मंगलताई हॉलमध्ये येतात आणि अक्षयला, अरे आपली परी 2.25 महिन्याची झाली, तिचं नामकरण करावं लागेल ना. त्यावर अक्षय, मी विचार करीत होतो बाळाचं बारसं छान थाटामाटात करायचं, पाहुणे बोलवायची, पण एना गेली आणि सगळंच बदललं. तो एक लांब श्वास घेत, ठीक आहे करून घेऊ, तू शेजारच्या 4-5 बायांना बोलून आटपून घे बारसं. त्यावर मंगेशराव, इच्छा तर माझी पण होती आपल्या नातीचं बारसं मोठं करायचं, पण आता घरच्या घरी आटोपणं ठीक राहील. इवल्याच्या त्या जीवाची आई नाही आणि काय सोहळा करायचा हे ऐकताच अक्षयला पुन्हा कसं तरी होतं. तो लगेच उठून आपल्या वर बेडरूममध्ये निघून जातो. तेवढ्या दारावर टक टक होते. मंगलताई दार उघडते आणि बघते तर दारात रमाकांतराव, सुरेखाताई आणि रमाकांतरावांच्या आई. त्यांना असं अचानक दरवाजात बघून मंगलताईंना काही सुचतच नाही. त्या गडबडून जात आत यायला सांगतात. मंगेशराव सुद्धा त्यांना बघून आश्चर्यचकित होतात. सगळे सोफ्यावर बसतात. कुणालाच काही कळत नाही काय बोलावे, कुठून सुरुवात करावी. 10 मिनिट अशीच भयान शांतता पसरते. रमाकांतराव हिम्मत करून थोडं खाकरून घेत, माझ्या ऑफिसचा पिऊन तुमच्या एरियात राहतो, त्याच्याकडून मला 2 दिवसापूर्वी एनाबद्दल कळलं. आता मंगलताई आणि मंगेशराव यांना कळते की ते का आलेत. त्यावर मंगेशराव गंभीर होत, सुरेखाताई मंगलताईकडे बघत, अहो पण असं अचानक झालं तरी कसं. मंगलताईंना रडू आवरत नाही. तशा सुरेखाताई उठून त्यांच्या जवळ जात त्यांना धीर देते. मंगलताई पदराने आपले डोळे आणि नाक पुसत, ताई त्या दिवशी डोहाळे जेवण ठेवले होते, सगळं ठीक सुरू होतं. मी एनाला तयार कर म्हटलं, तिची तयारी पण झाली होती, फक्त केस नीट जमत नाही तर जुडा घालते म्हणून जुडा आणायला वर बेडरूममध्ये गेली आणि उतरताना कशी पडली काहीच कळलं नाही. एवढंच बोलून त्या पुन्हा रडू लागतात. सुरेखाताई हळूहळू करीत, आई ग, गरोदरपणात वरून खाली पडणे, तेही 7व्या महिन्यात, किती त्रास झाला असेल तिला बिचारीला, असे नाही व्हायचे होते. त्यावर आजी जे व्हायचं ते झालं, आपल्या हातात काय असते. त्यावर मंगलताई त्रागा करीत, अहो आई, एना तर गेली, पण त्या बिचाऱ्या इवल्याच्या जीवाने कुणाचं काय बिघडवलं. ते आपल्या आईला मुकलं. आई ती आईच असते. मला तरी न्यायचं देवाने, पण त्या बाळाच्या आईला नव्हतं न्यायला पाहिजे. अहो आई, त्या छोट्या मुलीला बघितलं की जीव तुटतो माझा. बिना आईचं पोर कसं मोठं होईल हो. त्यावर आजी, तू आधी शांत हो. अगं बाई, 90 वर्षाचा म्हातारा जगतो आणि 2 वर्षाचं पोर जाते. आपल्या हातात काही नसते. ज्याचं पुरलं तो जातो. आणि मंगलताई डोळे फुसत उठते. तुम्ही बसा, मी चहा नाश्त्याचं बघते. सुरेखाताई त्यांना थांबवत, नाही, आम्ही जेवण करूनच आलो. हे असं माहीत झालं तर बरं नाही वाटलं म्हणून आलो भेटायला. इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. मंगलताई लगेच तिकडे जातात. बाळाची नॅपी चेंज करून त्या बाळाला सुरेखाताईजवळ देत, ही घ्या आमची नात. सुरेखाताई त्या बाळाला नीट पकडत, तिला बघत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटते.
त्या बाळाला रमाकांतरावांजवळ नेत, अहो बघा ना, डिक्टो आपल्या संधूसारखी दिसते ना. त्यावर रमाकांतराव आश्चर्यचकित होत मंगेशरावांकडे बघत, हो, आमची संधू झाली तेव्हा अशीच दिसत होती. मंगेशराव संध्याचं नाव ऐकताच, अरे हो, कसं झालं संध्याचं लग्न, सुखी आहे ना ती. रमाकांतराव मोठ्या कष्टाने मान हलवत बोलताना पण अचानक त्यांना डोळे भरून येतात. मंगेशराव त्यांचे डबडबलेले डोळे बघून घाबरतात. त्यांच्यासमोर उभे राहत, काय झालं रमाकांतराव, संध्या कशी आहे, खुश तर आहे ना, तुम्ही रडत का आहात, खरं खरं सांगा मला. अक्षय वरच्या बेडरूममध्ये असतो. खालचा आवाज ऐकून त्याला कळते की संध्याचे आई वडील आले, पण आपल्याला बघून त्यांना राग येईल म्हणून तो वरच थांबतो. पण संध्याबद्दल प्रश्न पडलेला बघून तो स्वतःला थांबवू शकत नाही आणि खाली येतो. त्याला बघता सगळे शांत होत त्याला बघू लागतात. अक्षयला काही कळत नाही, पण रमाकांतरावांच्या बोलण्याचा टोन घाबरट होता म्हणून तो घाबरतो. संध्याबद्दल कुठलीही वाईट बातमी ऐकायची तयारी नव्हती त्याची. पण तो खाली येतात आजी, सुरेखाताई आणि रमाकांतराव त्याला एकसारखे बघत होते. सगळे त्याला बघता शांत झालेले बघून त्याला विचित्र वाटते, पण सौजन्य म्हणून तो रमाकांतरावांना नमस्कार करतो. पण तरीही रमाकांतराव काहीही रिॲक्ट न करता त्यालाच एकसारखे बघत होते. आता मंगेशराव आणि मंगलताई यांना पण विचित्र वाटते. ते काही बोलणार इतक्यात रमाकांतराव अक्षयच्या पायावर पडतात आणि रडू लागतात. अक्षय एकदम शॉक होतो हा प्रकार बघून. तो लगेच रमाकांतरावांना उठवतो, पण तो काही बोलणार त्या अगोदर रमाकांतराव हात जोडून, अक्षय, माझ्या मुलीचा संध्याचा स्वीकार करा, आपल्या घरी घेऊन या तिला, एवढे बोलून ते रडू लागतात. आजी सुद्धा डोळ्याला पदर लावते आणि सुरेखाताई अक्षयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वाचण्याचा प्रयत्न करते. मनात असंख्य प्रश्न असतात. हा संध्याचा स्वीकार करेल का? रमाकांतरावांचे शब्द ऐकताच सगळे अचंबित होतात. मंगेशराव आणि मंगलताई एकमेकांकडे बघतात तर अक्षय वेड्यासारखा रमाकांतरावांना बघतो. एका क्षणात त्याच्या मनात कितीतरी शंका कुशंका येतात. काय झालं असेल? संध्याचा स्वीकार कर म्हणजे संध्याचं लग्न नाही झालं, मुलाने लग्नाला नकार दिला की संध्याने नकार दिला? बरोबर, तिने स्वतःवरचा विश्वास गमावला होता. तिला वाटत होतं की ती एक चांगली पत्नी नाही बनू शकत म्हणून तिनेच लग्न तोडले का? की आमचा डिवोर्स नाही झाला हे माहिती झालं? अक्षय डोक्यात सुरू असलेल्या सगळ्या प्रश्नांना फोर्सफुली थांबवत रमाकांतरावांना बघतो आणि दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवत, पप्पा काय झालं? तिचे लग्न नाही झाले का? संध्याचं लग्न तर होतं. मंगेशराव सुद्धा न राहून, काय झालं रमाकांतराव, तुम्ही असे का बोलले? रमाकांतराव इतके हतबल झालेले असतात की ते काही बोलू शकत नाही. पण आजी, हो, संधूचं लग्न नाही झालं, तिची तब्येत बिघडली होती म्हणून. तरीही न समजून अक्षय आश्चर्याने, तब्येत बिघडली? पण तब्येत ठीक झाल्यावरही लग्न करता येतं, तेवढ्यासाठी लग्न नाही झालं? खरंच हेच कारण आहे की दुसरं काही कारण आहे? सुरेखाताई बाळाला मंगलताई जवळ देत, मी सांगते तुम्हाला खरं कारण. पुन्हा एकदा सगळे आश्चर्याने चकित होतात. म्हणजे कारण काहीतरी वेगळंच आहे. पण रमाकांतराव आपले डोळे पुसत आणि सुरेखाताई काही बोलणार इतक्यात त्यांना हात दाखवून, थांब सुरेखा, काही गोष्टी तुलाही नाही माहीत, ते मलाच सांगू दे. कारण जे झालं ते माझ्यामुळेच झालं. अक्षय आणि सगळे खूप गोंधळलेले असतात. नेमकं काय झालं? अक्षय तर खूपच अधीर झालेला होता ऐकायला की संध्यासोबत झालं काय. त्याने कितीतरी वेळा देवाजवळ तिच्या सुखी आयुष्याची कामना केली होती, तरी तिच्या बाबतीत असं का झालं? का तिचं लग्न तुटलं? रमाकांतराव सोप्यावर हताशपणे बसतात. तसा अक्षय आणि बाकी सगळे आपल्या आपल्या जागेवर बसतात आणि सगळे रमाकांतरावांकडे बघू लागतात. तर रमाकांतराव अक्षयकडे बघत, संधूची एंगेजमेंट झाल्यानंतर एक दिवस मी रेस्टॉरंटमध्ये काही मिठाई घ्यायला गेलो होतो, तर मला संध्या आणि अक्षय दोघेही तिथून निघताना दिसले. तेव्हा मला अक्षयचा खूप राग आला. असं वाटलं अक्षय जाणून असं करीत आहे, तिचं चांगल्या घरी लग्न जुळलं हे बघवत नाही म्हणून तिला भेटून हा तिचे लग्न तोडायचा प्रयत्न करीत आहे. अक्षयला लगेच आठवतो, तो आणि संधू लास्ट टाइम रेस्टॉरंटला भेटले होते. आणि रमाकांतराव पुढे बोलू लागतात, मग मी एक प्लॅन केला संध्याला अक्षयपासून दूर करायचा. मी संध्याचं लग्न पुण्यात करायचं ठरविलं आणि लगेच तिला तिकडे पाठवून दिलं. पण जसं लग्न जवळ येऊ लागलं संध्याची तब्येत बिघडायला लागली. आधी तिला ताप यायचा, औषध घेतले की ठीक व्हायचा, पण नंतर तिचे अंग रोजच तापू लागले. लग्नाला अवघे 10 दिवस उरले होते. आम्ही सगळेच तिकडे गेलो होतो औषध घेऊनही.
तिचा ताप उतरायचं नाव घेत नव्हता. शेवटी तिच्या सगळ्या तपासण्या केल्या, सगळ्या नॉर्मल होत्या, पण हिमोग्लोबिन कमी झालं होतं. रक्ताची कमतरता आली होती. तिला रोजची इंजेक्शन आणि औषध सुरू करण्यात आली, पण गुण येत नव्हता. दिवसेंदिवस ती खूप अशक्त होत चालली होती, निस्तेज दिसू लागली होती. आम्हाला काळजी वाटू लागली की लग्न कसं होणार. एवढी महागडी ट्रीटमेंट देऊनही तिला गुण येत नव्हता. जयेशराव आले, त्यांनी बघितलं आणि सांगितलं की लग्न संध्या ठीक झाल्यावरच करू. पण माझ्यासमोर प्रश्न होता, संध्या ठीक का होत नाही आहे. शेवटी त्या डॉक्टरांनी सुचवले की संध्याला एकदा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊन चला. त्यावर रमाकांतराव पुन्हा एकदा रडायला लागतात. मंगेशराव त्यांना धीर देतात आणि रमाकांतराव स्वतःला शांत करीत एक लांब श्वास घेत त्या डॉक्टरकडून कळालं की संध्या मानसिक स्ट्रेस सहन न करू शकल्यामुळे तिची बॉडी तशी रिॲक्ट करीत आहे. ती एका मानसिक त्रासात आहे आणि तो मानसिक त्रास होतो तिला तुमच्यावर जीव असल्यामुळे आणि आमच्यावर पण तिचा जीव खूप आहे. त्यामुळेच तर हे सगळं होत होतं. त्या डॉक्टरने सांगितलं की तिचे प्रेम अक्षयवर आहे, इतकं की ती अक्षयसाठी आयुष्यभर एकटी राहू शकते, पण तिच्या मनात त्याची जागा ती दुसऱ्या कुणालाच नाही देऊ शकत. पण त्याच्यासोबत तिचे आम्हा सगळ्यांवरही प्रेम आहे आणि आम्ही तिच्या काळजीत ती तुटतो म्हणून आम्हाला आनंद व्हावा, आम्ही तिच्या काळजीतून मुक्त व्हावे म्हणून ती जयेशरावांसोबत लग्न करायला तयार झाली. पण जसं लग्न जवळ येऊ लागलं तिला जाणीव झाली की ती अक्षयला नाही विसरू शकत आणि जयेशरावांसोबत लग्न करून ती त्यांना फसवत आहे. पण सांगणार कुणाला. आता लग्नाच्या वेळेवर नकार दिला तर तिच्या आई वडिलांचा सगळे अपमान करतील या भीतीने ती काही बोलू पण शकत नव्हती आणि त्यामुळे तिच्या मनावरचा त्राण इतका वाढला की तिला ताप येऊ लागला, खाण्यावर लक्ष उडाले, झोप सुद्धा लागणे बंद झाले. या सर्वांमुळे ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. मनावरचं दडपण वाढत चालले होते. लग्नाच्या 2 दिवस आधी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. लग्न तर पुढे ढकलले होते पण कॅन्सर नव्हते झाले. त्यामुळे ती अजूनही त्याच दडपणाखाली होती. आम्हालाही कळत नव्हतं आता काय करावे, लग्न कॅन्सल कसे करावे, काय सांगावे. पण जयेशरावांना कसं ते माहिती नाही, मानसिक दडपणाबद्दल कळालं आणि त्यांनी खूप मोठं मन करून तिला या बंधनातून मुक्त केलं. त्यांनी आमच्यावर काहीही आरोप न लावता ते लग्न मोडलं. उलट जयेशराव तिला बोलले की ती एक साफ मनाची मुलगी आहे, श्रीमंती बघून भुलणारी नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य खराब नको व्हायला म्हणून तिने स्वतःला किती त्रास करून घेतला. पण संध्याच्या हे सगळं लग्नाच्या दिवशी झालं आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळनंतर तिच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली. हे ऐकताच अक्षयला आठवते की एना सुद्धा संध्याच्या लग्नाच्या दिवशीच ऍडमिट झाली आणि दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आल्यावर अक्षयने देवीकडे प्रार्थना पण केली की त्याच्या बायकोला आणि मुलीला देवीने ठीक केले तर तो तुळजापूरला येऊन तिच्याच हाताने देवीची ओटी भरेल. पण आता त्याला कळते बायको तर संध्या होती. त्या प्रार्थनेनंतर संध्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली तर एनाची तब्येत जास्तच बिघडायला लागली आणि रमाकांतराव सांगतात की 4-5 दिवसात तिला डिस्चार्ज मिळाला. पण तरीही संध्या अशक्त होती. तिला पूर्ण ठीक व्हायला जवळपास 1 महिना लागणार होता. त्यामुळे तिला तशा अवस्थेत इकडे आणण्यापेक्षा आम्ही तिथून थांबून तिची काळजी घेतली. मेडिसिन पण सुरू होतीच. संध्या ठीक झाली आणि आम्ही मागल्या महिन्यात नागपुरात परत आलो. इकडे आलो आणि आमचे सगळ्यांचे रोजचे रुटीन सुरू झाले. लग्न न करताच परत आल्यामुळे मी ऑफिसमध्ये जास्त कुणाशी बोलायचं टाळायचो. पण 2 दिवसा अगोदर माझ्या ऑफिसच्या पिऊनकडून एनाबद्दल कळलं आणि न राहून भेटायला आलो. खरं सांगायचं तर तुमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी तर आलोच, पण स्वार्थी हेतू सुद्धा घेऊन आलो. त्यावर रमाकांतराव उभे होत सगळ्यांसमोर हात जोडून, बाप आहे मी, मुलीसाठी स्वार्थी तर होणारच. तुमची दुसरी सून नाही राहिली तेव्हा आता पहिलीला आणायला काय हरकत आहे. तसेही या बाळाला आईची गरज आहे. माझा विश्वास आहे माझी संधू या बाळाला आपल्या बाळाप्रमाणेच वागवेल. हे सगळं अक्षयसाठी अकल्पित होते. संध्या त्याच्यावर इतकं प्रेम करीत असेल
हा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. समोर रमाकांतरावांना अगतिकपणे हात जोडून उभे बघून त्याचा जीव खालीवर होतो. तो लगेच त्यांचे जोडलेले हात आपल्या हातात घेत, "पप्पा, तुम्ही असे हात नका जोडू. अहो, संध्या माझ्या आयुष्यात परत येत आहे. माझा तर विश्वासच बसत नाही आहे. माझं नशीब इतकं चांगलं आहे की संध्या मला पुन्हा परत मिळत आहे." अक्षयचे शब्द ऐकून रमाकांतरावांना हायसे वाटते. ते लगबगीने आपले डोळे पुसत, "अक्षय, म्हणजे तुम्ही आमच्या संधूला पत्नी म्हणून स्वीकारलं ना?" त्यावर अक्षय, "पप्पा, स्वीकारलं म्हणजे काय? ती माझी पत्नी आहे. आमचा डिवोर्स कुठे झाला?" हे ऐकताच आजी आणि सुरेखाताईंना एवढा आनंद होतो. रमाकांतरावांना तर असं होतं, आज त्यांनी देवाला काहीही मागितलं असते तरी देवाने तथास्तुच म्हटले असते. मंगेशराव उठून त्यांच्याजवळ येत, "मंगेशराव, अहो, संध्या या घरात येणे म्हणजे आमचे आणि या घराचे सौभाग्य आहे. तिच्या नुसत्या असण्याने सुद्धा हे घर हसू खेळू लागते. हे घर नाही तर नंदनवन वाटते. आता तर मला असं होत आहे, संध्या कधी या घरात येते आणि कधी नाही." त्यावर रमाकांतराव, "अहो, मग वाट कसली बघता? आत्ताच घेऊन या. कितीतरी दिवसांनी तिच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण येईल." त्यावर अक्षय उत्साहित होत कारची चावी घेतो, "पप्पा, मी जातो आणि संध्याला घेऊन येतो." त्यावर मंगेशराव हसत, "अरे, कपडे तर नीट घाल की. या घरच्या ड्रेसवर जाणार आणि थोडा फ्रेश हो. या अशा अवतारात बघून तुला संध्या काय म्हणेल?" त्यावर सगळे त्याला जोरजोरात हसायला लागतात. त्यावर अक्षय लाजून बेडरूममध्ये जातो आणि लगेच छान तयार होऊन खाली येतो. तो जायला निघणार तेवढ्याच रमाकांतराव त्याला थांबवत, "अक्षय संध्याला घ्यायला चालला, पण तिला ॲनाबद्दल काहीच माहिती नाही." त्यावर अक्षय त्यांना आश्वस्त करीत, "मी सांभाळून घेईन." अक्षय निघून गेल्यावर मंगलताई लगबगीने उठत, "अहो, संध्या येणार आहे. मला तिचे स्वागत नव्या नवरीसारखेच करायचे आहे. तुम्ही थोडी मदत करा ना, आवराआवर करायला. किती पसारा पडलाय." आणि थोडा विचार करीत, "तुम्ही आधी जाऊन संध्याच्या आवडीची काजूकतली घेऊन या. मी तोपर्यंत तिच्या आवडीचा स्वयंपाक करते. काय करू?" त्यावर मंगेशराव, "अगं, मटार पनीर कर, आवडतं तिला." मंगलताई, "नको बाई, मला नाही जमत ती भाजी. त्यापेक्षा मी दुसरी भाजी करते, ते पण आवडतं तिला, माझ्या आजची." आणि काहीतरी आठवत, "अरे हो, केसर श्रीखंड पण घेऊन या. श्रीखंड पुरी करू." मंगलताई आणि मंगेशरावांची खूप धांदल सुरू असते. संध्या येणार तर काय करू नि काय नको असं होऊन जातं. सुरेखाताई, आजी आणि रमाकांतराव हे सगळं बघून कृतकृत्य होतात. मनात वाटते, आपली मुलगी जेवढा जीव लावते, ही लोक सुद्धा तिच्यावर तेवढंच प्रेम करतात. या घरापेक्षा जास्त सुखी ती कुठेच राहू शकत नाही. सुरेखाताई आणि रमाकांतराव पण त्यांना होईल तेवढी मदत करू लागतात. इकडे अक्षय घरी पोहोचतो तर हॉलमध्ये मीनू सोफ्यावर बसून अभ्यास करीत होती. बघताच ती उठून उभी होत आश्चर्याने, कारण आपले आई वडील तिकडे गेले हे तिला माहिती नसते. ती, "जिजू, तुम्ही?" त्यावर अक्षय, "मीनू, संध्या कुठे आहे?" त्यावर मीनू, "ती बेडरूममध्ये आहे." त्यावर अक्षय संध्याच्या बेडरूममध्ये जातो. संध्या बेडला टेकत बसत पुस्तक वाचत होती, पण अचानक तिला जाणवते की कोणीतरी आलं, म्हणून ती पुस्तकातून डोकं काढून ती दाराकडे बघते आणि समोर अक्षयला बघून बघतच राहते. क्षणभर कळतच नाही की समोर अक्षय आहे की आपण वाचत असलेल्या पुस्तकातील हिरो, जो आपल्याला अक्षयसारखा वाटतो. ती एकटक त्याच्याकडे बघत असते. अक्षय बघतो तर आधीची ती सुंदर दिसणारी संध्या कुठे लोपली कळतच नव्हतं. समोर होती शांत, अबोल, शरीराने कुश, डोळे खोल गेलेली, गाल आत गेलेली एक अतिशय अशक्त मुलगी. तिला तसं बघून अक्षयचे डोळे ओलावतात, पण लगेच स्वतःला सावरत समोर होत, "संध्या, अगं, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची?" अक्षयच्या जवळ येण्याने तिला जाणवते, अक्षय आपली कल्पना नाही तर तो खराच उभा आहे. ती अतिशय आनंदाने, "अहो, तुम्ही कधी आले?" अक्षय तर तिच्या अधिक जवळ जात, "हो, तुला घ्यायला चालू. आपल्या घरी चलशील ना?" त्यावर संध्या खुश होत, "हो." पण लगेच काहीतरी आठवत, "पण ॲना, तिला नाही आवडणार मी तिथे आलेलं." अक्षय तिच्या खांद्यावर हात ठेवत, "नको एवढा विचार करू. ती काही नाही म्हणणार." त्यावर संध्या खाली मान घालीत, "नको नको, माझ्यामुळे तुमच्यात पुन्हा भांडण होईल." तिचे शब्द ऐकून त्याला गहिवरून येते. तो तिला एका हाताने जवळ ओढत तिची हनुवटी अलगद पकडून वर करीत तिच्या डोळ्यात डोळे घालून, "संध्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे." संध्या तर त्याच्या इतक्या जवळ येण्याने शहारून जाते, पण त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं म्हणून ती फक्त त्याच्याकडे एकटक बघू लागते आणि अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. अक्षय तिच्या डोळ्यातले भाव समजून जातो.
ही मुलगी जगात फक्त आपल्यावर प्रेम करते आणि आपल्याशिवाय ती दुसऱ्या कुणाचा विचारही नाही करू शकत. तोही न काही बोलता तिचे अश्रू पुसतो आणि तिला अलगद मिठीत घेतो. त्याच्या मिठीत येऊन संध्याला असं वाटतं ही वेळ अशीच इथेच थांबून जावी आणि अक्षयचा स्पर्श आपल्या नसानसात सामावून घ्यावा. त्यानंतर मरण जरी आले तरी ते व्यर्थ वाटणार नाही. ज्या व्यक्तीवर आपण इतकं प्रेम केलं आज त्याने प्रेमाने जवळ घेतलं. बराच वेळ दोघे स्पर्शाची भाषा अनुभवत होते. काही वेळाने संध्या त्याच्या दूर होत, अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू. त्यावर अक्षय, काय? मी नागपुरात आल्यापासून मला 3दा एकच स्वप्न पडलं. त्यावर अक्षय, कुठले? मला स्वप्नात एना दिसायची आणि ती म्हणायची घरी परत जा. त्यावर अक्षय आश्चर्याने, काय तुला हे स्वप्न पडायचे? त्यावर संध्या, हो. त्यावर अक्षय, कदाचित तिला तिची चूक कळाली असेल. तशीही जाण्या अगोदर ती खूप चांगली वागली सगळ्यांशी. त्यावर संध्या कन्फ्यूज होत, जाण्या अगोदर म्हणजे कुठे गेली ती? त्यावर अक्षय शांतपणे, खूप दूर. ती आता कधीच परत येणार नाही. पुन्हा संध्याला काही कळत नाही. ती तिचं डोकं लावत, खूप दूर म्हणजे विदेशात गेली काय? त्यावर अक्षय, एना बाळाला जन्म देताच देवाघरी गेली. संध्या एकदम शॉक होत, काय? पण कशी? आणि बाळ कसं आहे? अक्षय तिच्याकडे बघत, बाळ आपल्या आईची वाट बघत आहे. संध्याला त्याच्या डोळ्यातले भाव कळतात. ती आपले डोळे पुसत, थांबा हा मी माझी बॅग भरते. त्यावर अक्षय तिला थांबवत, राहू दे संधू, तुला मी दुसरे कपडे घेऊन देईल, तू तयार हो आणि चल लवकर. त्यावर संध्या आठवत, बस तो नेकलेस घेते तुम्ही दिवाळीत दिलेला आणि ती साडी पण. अरे हो, लग्नाच्या साड्या पण आहेत त्याही घेते. अक्षय डोक्याला हात मारतो, इतक्यात मीनू आत येत, दी तू जिजूंसाठी चहा ठेव, मी तुझं सामान पॅक करून देते. त्यावर संध्या खुश होते, किचनमध्ये जाते. घरी सगळे कामात बिझी असतात. इतक्यात कारचा आवाज येतो. मंगलताई आरतीचे ताम्हण तयार करतात. दरवाजात येतात. संध्या आणि अक्षयला तिथेच थांबून मंगलताई एक भाकरीचा तुकडा त्यांच्यावर ओवाळून दूर फेकतात. नंतर संध्याला हळदी कुंकू लावून दोघांनाही ओवाळतात. आता आत यायच्या आधी माप ओलांडायला लावतात आणि समोर ठेवलेल्या कुंकुवाच्या ताटात पाय बुडवून त्या पायाने तिला देवघरापर्यंत यायला सांगतात. त्याप्रमाणे संध्या कुंकूवर पाय टाकून देवघरात येणार, पण इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि संध्या रडण्याच्या दिशेने जाते. पाळण्यात उठून रडत असलेल्या त्या गोंडस परीला ती अलगद उचलून घेते. पण काय आश्चर्य, तिने घेताच बाळ रडणे थांबवते आणि संध्या बाळाला घेऊन देवघरात येते आणि अक्षयसोबत देवांच्या पाया पडते. मंगलताई संध्याला बघताच, तू माझी घराची भाग्यलक्ष्मी आहे ग. घरात येताच आनंद, सुख, शांती घेऊन आली. रमाकांतराव आणि सुरेखाताई हे बघून समाधानाने तिथून निघून जातात. 10 दिवसानंतर आज बाळाचं बारसं म्हणून घरात पाहुण्यांची रेलचेल सुरू असते. जेवणाचा ऑर्डर कॅटरिंगला दिलेला, त्यामुळे एक साईडला कॅटरिंगवाले आपले काम करत असतात तर डेकोरेशनवाले आपला शेवटचा फिनिशिंग हात मारत असतात. इतक्यात भटजी येतात. मंगलताई लगबगीने रूममध्ये येत, अक्षय तुझी तयारी झाली, चल भटजी आले पण. अक्षय कुर्ता आणि धोतर घालून बाहेर येतो. हो माझी तयारी झाली ग, तुझ्या सुनेचीच तयारी होत नाही आहे बघ. त्यावर मंगलताई संध्याजवळ येत रागवून, संध्या काय कधीची तयारी करीत आहे, अजून झाली नाही का? रेड कलरची नऊवारी घातलेली संध्या आरशात बघून नाकात मुखडा टाकीत, ओ आई आतापर्यंत पिल्लूचीच तयारी करीत होते. तिचे खाणे पिणे शू शी सगळं आटपून तिची तयारी केली, मग मी बसले तयारीला. त्यावर मंगलताई घाई करी, बरं लवकर ये, भटजी रागावतील आणि पिल्लूला पण सोबत घेऊन ये. दोघेही बाळाला घेऊन पूजेला बसतात. पूजा सुरू होते. सगळ्यांना इष्टदेवतेची पूजा करून झाल्यावर भटजी एका ताटात खूप सारे तांदूळ पसरवितात आणि ते अक्षयजवळ नेऊन देत, हे घ्या, यावर बोटाने बाळाचे नाव लिहा. अक्षय ते ताट हातात घेत सगळ्यांकडे बघतो, काय लिहू? सगळे हसत, अरे तुझं बाळ, तू ठरव काय नाव ठेवायचे आहे ते. तो इकडे तिकडे बघतो आणि संध्याकडे बघून, संध्या सांग बाळाचे नाव काय लिहू? त्यावर संध्या हसत, एशा. त्यावर अक्षय ताटाकडे बघत गोंधळून, एशा. सगळे नाव ऐकून सगळे संध्याचं खूप कौतुक करतात आणि सगळे त्यांना सुखी आयुष्याचा आशीर्वाद देतात. अक्षय सुद्धा संध्याला कौतुकाने बघत हळूच तिला डोळा मारतो आणि संध्या त्याला रागाने डोळे काढून बघत घरात बरेच पाहुणे आहेत याची आठवण करून देते. पण पिल्लू मात्र खुश होते. संध्याच्या मांडीवर जोरजोराने पाय हलवीत असते. जणू काही तिला पप्पाची हरकत आवडली होती.
चला, आपली ही कथा आज संपलेली आहे आणि ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. त्याचा कुणाच्याही जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा कशी वाटली ही कॉमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या सर्वांच्या प्रतिसादानेच ही कथा पूर्ण झाली. ज्यांनी या कथेला प्रतिसाद दिला त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ही कथा इथे संपली आहे, पण मी पुन्हा एकदा लवकरच नवीन कथा घेऊन येईल. त्यालाही तुमचा असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा करते. चला तर आजच्या पुरतं एवढंच आणि जाता जाता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जावा.